नमस्कार मंडळी, सतीश एक्सप्रेस या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये मी सतीश सोनटक्के आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्हाला मंडळी प्रश्न पडला असेल की आज आपली सतीश एक्सप्रेस नेमकी आली आहे कुठे. एवढं छान मागे तुम्ही इंटेरियर बघता, असं सुंदर इंटेरियर आहे. आपण आज आलेलो आहोत खारघरमध्ये. खारघरमध्ये येण्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की सासूरवाडी नावाचं जे रेस्टॉरंट आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याच्या जवळजवळ 3 शाखा नवी मुंबईमध्ये आहेत की तिसरी शाखा आता खारघरमध्ये ओपन होते आणि त्या शाखेच्या उद्घाटनासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि उद्घाटनाचं प्रमुख आकर्षण मी तुम्हाला सांगतो की मराठीची जी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी, तिच्या हस्ते आता या रेस्टॉरंटचं उद्घाटन होते. तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहेत. तर आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. मित्रांनो, आता आपण सासूरवाडीचं जो रेस्टॉरंट आहे त्याच्या किचनमध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता इथे संध्याकाळी जे काही पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी खास तयारी या ठिकाणी होते आहे. सगळ्या जे मसाले आहेत ते आपलं फिशला वगैरे लावले जात आहेत. आणि तुम्ही बघू शकता यांचं किचन किती छान असं सुंदर नीटनेटके किचन आहे. तर मंडळी, जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कसं छान पद्धतीने त्यांनी जे आहे ते किचन सजवलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी येते. त्यांच्यासाठी, तिच्यासाठी किंवा आमच्या सर्व मीडियावाल्यांसाठी अजून काही गेस्ट असतील त्यांच्यासाठी फूडचं प्रिपरेशन त्या ठिकाणी होतं आहे. तत्पूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी जी आहे या सासूरवाडी रेस्टॉरंटचे जे चीफ आहे, जे सगळ्या गोष्टी मेनू डिझाईन करतात, ते आपल्यासोबत आहे. सर, तुमचं नाव काय? माझं अमित शेंडगे. अमित शेंडगे. ओके, अमित शेंडगे सर आपल्यासोबत आहे. आणि त्यांनी आपल्याला छान पद्धतीने असं कोकम सरबत देखील दिलेलं आहे. कोकम सरबत पिता पिता आपण त्यांच्याशी आता काही गप्पा मारणार आहोत. सर, सर्वप्रथम मला हे सांगा तुम्ही की ह्या ठिकाणचं जे मेनू आहे तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन केलं आहे? ॲक्च्युली आपल्या इथे सासूरवाडीमध्ये सगळ्या ठिकाणचं, जसं पुणेरी झालं, नागपूरचं सावजी झालं, इवन आपलं कोल्हापूरचं तांबडा पांढरा रस्सा,
आणि असं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या हर एक ठिकाणच्या स्पेशालिटी घेऊन आपण चाललेलो आहोत. आणि स्पेशली या रेस्टॉरंटपासून आपल्या इथे तंदूर चालू होते, ते पण तंदूर महाराष्ट्रीयन टेस्टमध्येच आम्ही देतो. त्यासाठी आम्ही त्या खूप मेहनत घेतली. आणि एकंदर सासूरवाडीचं जे फूड मेनू त्याच्याबद्दल काय सांगाल? आपली अजून काय स्पेशालिटी आणि काय काय इकडे लोकांना उपलब्ध आहे? आपल्या इथे थाळी जी आहे अप्रतिम आहे. त्यामध्ये चिकनमध्ये आहे, मटनमध्ये आहे, फिशमध्ये आहे, बांगडा, पॉम्फ्रेट आहेत, इवन आपलं कुरकुरे, हे काय बोलतो, बोंबील, सावजी चिकन आहे. तर हे एकंदर आहे ना, जो कोणी येणार ना या इथे, तर त्याला व्हरायटी एवढ्या सुंदर आहेत आपल्याजवळ का त्यांना म्हणजे हे नाही होणार, ते तृप्त होतील खाऊन जेवण. तर जसं की शेफ यांनी सांगितलं की इकडे उत्कृष्ट पद्धतीचे तुम्हाला सी फूड खायला मिळेल. त्याचप्रमाणे जे फेमस आहे सावजी चिकन, त्यानंतर मटन असतील, विविध प्रकारच्या डिशेस या ठिकाणी तुम्हाला खायला मिळणार आहे. जे हा रेस्टॉरंट आहे त्याचा ॲड्रेस मी शेवटी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की या. आता मी देखील या पदार्थांचा आस्वाद घेणार आहे आणि आपला व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू राहील. तोपर्यंत मी कोकम शरबतचा आस्वाद घेतो. तर नमस्कार मंडळी, आपण आता सासूरवाडी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय आज आपल्यासोबत बोलण्यासाठी सासूरवाडी रेस्टॉरंटच्या ज्या ओनर आहेत. मॅडम तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट सोनाली धामणीकर. सोनाली धामणेकर जी आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी आता ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये छान गप्पा मारणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, तुमची ही तिसरी शाखा आहे आणि 2 शाखेला खूप प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला आणि त्याच धर्तीवर खारघरमध्ये आज सासूरवाडी रेस्टॉरंटची तिसरी शाखा ओपन होते आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल की एकंदरीत तुमचा प्रवास कसा होता? डेफिनेटली ॲक्च्युली खूप आधी याची सुरुवात म्हणजे रेस्टॉरंट चालू होऊन एक 4-5 वर्ष झालेले आहेत, पण त्याची सुरुवात खूप एक 10-12 वर्ष आधी झाली होती. जसं की मी जेव्हा मुंबईत आले, मला मुंबईत येऊन एक 15 वर्ष वगैरे 15-16 वर्ष झाले. आधी मी कम्प्लीट माझं पूर्ण बालपण गावी गेलेलं आहे. तर त्यामुळे मला इकडे आल्यानंतर आहे ना, तो ऑथेंटिक फ्लेवर म्हणजे कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये ते घरगुती टाईपचं फूड की जे आपण सगळीकडे मिसिंग असतं, की जिकडे पण आपल्याला बऱ्याचदा पंजाबी फूड सगळीकडे भेटतं. कुठल्याही आपल्याकडे अगदी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट मध्ये गेलं तरी नाव फक्त मराठी असतं आणि मसाले तेच. म्हणजे ते त्याचं मला अजिबात नाही आवडायचे. इकडे आल्यानंतर म्हणजे बाहेर काही खायचं तर नाहीच वाटायचं. मग त्याच्यामुळे तेव्हापासून मला वाटायचं की का नाही आपल्या फूडला आपण का प्रमोट करू नये, आपण आपल्या वरच्या लेवलला का घेऊन जाऊ नये. कारण मग मराठी जर फूड म्हटलं तर मेस छोट्याशा असं तिथेच भेटायचं, म्हणजे मग ॲम्बियन्स मिसिंग असायचा, क्लिनिंग वगैरे नसायचं. मग अशा ठिकाणी भेटायचं तसं फूड जे की मला थोडंसं जे ऑथेंटिक वाटायचं. मग त्याच्यानंतर आपण म्हटलं की आपण स्वतःच, कारण मी खूप चांगलं फूड बनवते, मला खूप चांगलं जेवण बनवते आणि ते माझ्या आई आजी म्हणजे असं तिकडनं ते आलेलं. हो डेफिनेटली. मग तेव्हा मग मी विचार केला की मग आपण करूया, आपणच का नाही करायचं. बट माझं बॅकग्राऊंड लॉचं होतं, माझं एज्युकेशन लॉ मध्ये झालेलं. मग मला बिझनेसचं काहीच नॉलेज नव्हतं, म्हणजे फक्त फूडचं असून चालत नाही. मग त्याच्यासाठी मी छोटे छोटे फ्रँचायझी बिझनेस चालू केले, जसं की आईस्क्रीम, वफल, पॅनकेकचे छोटे छोटे, जेणेकरून मला बिझनेस समजून घेता यावा म्हणून मग मी आधी ते छोटे छोटे ते बिझनेस केले. आणि मग अगदी 4 टेबलचं छोटंसं एक 15-20 पीपलचं एक छोट्याशा जागेमध्ये रेस्टॉरंट चालू केलं. आणि मग त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला, लोकांना खूप ते आवडत गेलं. आणि मग त्याचं एकाचे 2-3 शॉप एका ठिकाणी, आणि त्याच्यानंतर मग ते बेलापूर, आणि आता मग लोकांच्या म्हणजे आवडीमुळे मग मला त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये करता आलं. म्हणजे तुम्ही जी हिंमत असते, हो मंडळी लक्षात ठेवा, जी हिंमत असते ती कधी सोडायची नसते. छोट्यातून आपली सुरुवात झाल्याने आज तिसरं रेस्टॉरंट ह्या ठिकाणी जे आहे त्या खारघरच्या धर्तीवरती आज ओपन होतंय. मॅडम, मला एकंदरीत काय सांगाल तुम्ही इकडचं जे तुम्ही जे मेनू डिझाईन केले ते कशा पद्धतीने डिझाईन केलं आणि त्याच्यामध्ये कुठला ठसका दिला? जसं विदर्भाचा एक मसाले वेगळे असतात, मालवणचे मसाले वेगळे आले, आणि आपण जसं जसं एक काही किलोमीटर जसं ट्रॅव्हल करतो तशी आपली जेवणाची टेस्ट देखील बदलत जाते. तर आपल्या इकडे नेमकं कशा पद्धतीची टेस्ट तुम्ही डिझाईन केली? डेफिनेटली मी माझ्या मेनू मध्ये पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे. जसं की समजा आपण कोकण साईडला गेलो, तिकडे फिश, कालवण, फिशचं कालवण फ्राय वगैरे चांगलं भेटतं. त्याच्यानंतर आपण आलो कोल्हापूरला वगैरे तांबडा पांढरा, सांगली सातारला मटन, पुण्याला आलो मिसळ, थालीपीठ वगैरे,
म्हणजे असा सगळं म्हणजे जेवढं होईल नागपूरचं सावजी, सावजी. नगर वगैरे, पुणे साईडचं गावरान रस्सा, म्हणजे मी जवळजवळ की महाराष्ट्रातला कोणताही माणूस आला तर त्याच्या गावकडचं त्याला काहीतरी भेटेलच. मेनू मध्ये कुठला ना कुठला पदार्थ भेटेलच त्याच्यामध्ये. माणूस आला की तो रिटर्न जाणारच नाही की हे हो डेफिनेटली. म्हणजे आपण मराठी रेस्टॉरंट म्हटलं की बऱ्यापैकी मालवणी फूड खायला भेटतं, एक टाईपच असतं, किंवा मग कोल्हापुरी स्पेसिफिक नाव पण असतं, कोल्हापुरी हे कोल्हापुरी किंवा पुणेरी वगैरे, असं काही नाहीये. आपल्याकडे सगळा महाराष्ट्र कव्हर केलेला आहे. वा अतिशय खूप छान आहे. आणि थोडस आम्हाला रेस्टॉरंट बद्दल थोडी माहिती आहे आणि आपण थोडं अजून बघूया कशा पद्धतीने रेस्टॉरंट डिझाईन केलं. तर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर छान पद्धतीने त्यांनी डेकोरेशनची जी संकल्पना आहे ते त्यांनी अंमलात आणली. तर मॅडम मला विचारायला आवडेल तुम्हाला की हे जे डेकोरेशन आहे ते कशा पद्धतीने तुम्ही आधीच विचार केलेला या डेकोरेशनचा, की एकंदरीत ते इंटेरियर डिझाईन वाले असतात त्यांनी केलं हे? नाही डेफिनेटली माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना होतीच की आपल्याला त्याच्यामध्ये माझ्या गावकडच्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतील आणि त्या मला कशा त्याच्यामध्ये ऍड करता येतील. जसं की तुम्ही आतमध्ये आपल्या एंट्रन्सलाच पाहिलं असेल, आतमध्ये तुळशी वृंदावन आहे, दगडाचं तुळशी वृंदावन आहे की जे आपण अगदी म्हणजे लहानपणापासून मी ते पाहत आलेले आहे. आई आजी वगैरे उठलं की आपलं पहिल्यांदा ते देवाची म्हणजे तुळशीची ते पूजा वगैरे, आणि मला ते फार आवडतं. आणि पाषाण दगडामध्ये तुळशी म्हटलं की आपलं एक महाराष्ट्राचं मराठी माणसाचं एक प्रतीक. येस घराच्या बाहेर तुळशी हे आणि ते हवंच डेफिनेटली. त्याच्यानंतर तुम्ही टेबल वरती बघत असाल की महाराष्ट्र म्हणजे जी पैठणी साडी आपल्याकडे म्हणजे खूप हे आहे, फेमस आहे पैठणी साडीचं. बघा तर सगळ्या टेबल वरती आपल्याकडे वेगवेगळ्या रंगामध्ये पैठणी साडी आहेत. परत तुम्ही हे भिंतीवरती पाहिलं तर तुम्हाला दिसेल दगडामध्येच ते 3D मध्ये पेंटिंग केलेले आहेत. मी बघितलं एकंदरीत रेस्टॉरंटला आलो, खालती ओपनिंग पासूनच जो एक आपल्याला बोलतात ना एक वेगळं टेक्स्चर मिळतं आणि वेगळी डिझाईन मिळतं, आणि आतमध्ये देखील आपण आलो तर एक ब्रँडिंग सुद्धा व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे. आणि टेबलाची नक्की काय खासियत इकडे असं म्हणजे एक पैठणी टाईप ठेवण्याचं कारण? म्हणजे ऍक्च्युअली हे कुठेच तुम्हाला बघायला नाही भेटणार. म्हणजे काय केलेलं, शॉर्टलिस्ट केल्या होत्या महाराष्ट्रात काय काय गोष्टी आपल्या फेमस आहेत, की म्हणजे काय काय आपल्याकडे, जसं आपल्याकडे हे असतं लावणी वगैरे आहे. आता इथे तर आपलं असं काही इथे हे नाहीये की जेणेकरून मग आपल्याला काय त्यात ऍड करता येईल, की म्हणजे जी फेमस आपल्याकडे साडी आहे पैठणीची, ती तो कॉन्सेप्ट आपण चला टेबल म्हणजे काय काय आपण टाकू शकतो महाराष्ट्रात. तुम्ही खाली जर बघितलं ना तुतारी आहे, तुतारी बघितली, त्याच्यावरती माझ्या गावकडच्या अगदी मी म्हणजे याच्यापासून बघितलेल्या खूप छान छान गोष्टी आहेत. म्हणजे वरती शिवाजी महाराज, गणपती, गुढीचं हे आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे यात्रा असते ज्याच्यामध्ये बैलगाड्याच्या शर्यती वगैरे असतात, तमाशा वगैरे, म्हणजे जिकडे की तिकीट वगैरे नसतं आणि सगळ्या फॅमिली सोबत बघायला जाऊ शकतो. पारंपरिक तमाशा, राईट. मग ते सगळं त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. बऱ्याच अशा गोष्टी की ज्या महाराष्ट्रामध्ये
आपल्यासोबत ज्यांची आपण वाट बघत होतो असे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आता माझ्यासोबत आहे. प्राजक्ताजी, आता तुम्ही जेवलात छान पद्धतीने. जेवताना मी बघत होतो तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद येत होता. तर एकंदरीत जेवण कसं वाटलं तुम्हाला? जेवणाबद्दल काय सांगा? खूपच छान, खूपच चविष्ट. इथे आल्यानंतर इंद्रायणी भात तुपासोबत खायला अजिबात विसरू नका. त्याबरोबरीनं इथे सगळेच आयटम भारी आहेत, पण कोथिंबीर वडी पण मिस करू नका. आणि हे तर कॉम्प्लिमेंटरी हे तुम्ही खालच, पण इंद्रायणी भात आज म्हणजे प्रेम आलं इंद्रायणी भातावर. आणि एकंदरीत प्राजक्ताचं सगळ्यात फेवरेट फूड कुठलं आहे? मराठी जेवण वरण भात तूप. आणि मला अजून प्रश्न विचारायचा की आपल्या टप्प्याटप्प्यानुसार महाराष्ट्रामध्ये कसं जेवणाची चव बदलत जाते, तर अशी कुठली विशिष्ट चव आहे ती खूप आवडते? नाही, मला व्हरायटी आवडते. Variety. म्हणजे एक ते एक खाऊन मी बोर होते, त्यामुळे मला आणि आपण खूपच अभिमान बाळगला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत. म्हणजे कोकणातली एक चव वेगळी आहे, पुणे मुंबईची वेगळी आहे, इकडे तुम्ही खानदेशात गेला तिकडे एक वेगळं आहे. खानदेशात असेल तर भरीत खायचं, कोल्हापुराचा तांबडा पंधरा खायचा, त्याच्यानंतर कोकणात असेल तर फणसाची भाजी वगैरे खायची. सो अशा वैविध्यपूर्ण गोष्टी जिथे असाल तिथलं तुम्ही डेफिनेटली चव चांगली पाहिजे. तर अशा पद्धतीने आस्वाद घेतलेला आहे प्राजक्ताजींनी. तुम्ही देखील आस्वाद घेण्यासाठी सासरवाडी रेस्टॉरंटला नक्की भेट. तर मंडळी, अशा प्रकारे जे आहे ते प्राजक्ता माळी अभिनेत्री इथून येऊन गेलेली आहे आणि तिचा देखील आपण इंटरव्ह्यू घेतला. जसं की व्हिडिओमध्ये बघितलं, आपण तिला विचारण्याचा प्रयत्न केला की सासरवाडी रेस्टॉरंटमध्ये तिला जेवण कसं वाटलं. तिने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. आत्ता माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर आम्ही सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आता छानपैकी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी मी माझ्या मित्रांची, माझ्या प्रेसवाल्यांची थोडीशी तुम्हाला एक ओळख करून देतो. प्रत्येकाने आपापली ओळख करून द्या. नमस्कार, मी रुपाली वाघमारे. आजची उद्योगनगरी हा माझा यूट्यूब चॅनल आणि माझा न्यूजपेपर आहे. तर नक्कीच आम्ही आज प्राजक्ता माळी सासूरवाडी हा रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल परफेक्ट महाराष्ट्रीयन थाळी इथे तुम्हाला मिळेल. प्रत्येक महाराष्ट्राची जे जे आवडतं तुमचं फूड आहे सगळं इथे तुम्हाला अवेलेबल आहे. त्या रिलेटेड आज आम्ही शूट करायला आलो. खूप मजा आली. आम्ही पण खूप साऱ्या टेस्ट इथे केल्या, व्हेज नॉनव्हेज. तर अशा प्रकारे वी आर व्हेरी एन्जॉईंग अँड नाईस. नमस्कार, मी नंदू कुरणे, 24 झूम चॅनल माझं. सध्या आलो आहे, आता जेवायला बसलो. आता बघू टेस्ट कशी येते, खाऊन सांगतो तुम्हाला. प्लीज. नमस्कार, मी क्षितिज कलोते. नमस्कार, मी सनीप कलोते, संपादक क्षितिज पर्व. आत्ता आलो आहे मी सासूरवाडीला. सासूरवाडीचा एक जेवणाचा स्वाद घ्यायला आलो आहे. बघूया कसं आहे ते टेस्ट. आताच आम्हाला सासूरवाडीला हे जेवण सर्व करणार आहे, नंतर समजेल टेस्ट कशी आहे. हॅलो, मी मनीष बेनेरे. मी डिजिटल महाराजांचा कॅमेरामन आहे आणि मी सरांबरोबरच काम करत असतो. त्याच्यावर मला खूप अनुभव भेटलेत. आजही त्याच्यावर मी शिकत काम करतो आहे. त्यांच्यावर मी अनेक सेलिब्रिटीला भेट दिली आहे आणि खूप अनुभव घेतो आहे. नमस्कार, मी राम बोरिले, दैनिक रायगड आणि प्रतिनिधी पनवेल. आज मी सासरवाडी येथे आलो रेस्टॉरंटला खारकर येथे. खूप चांगला स्वाद घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही आस्वाद घेणार आहे भोजनाचा. तेव्हा तर हे सगळे आपले पत्रकार बंधू आहे. जे काही तुम्ही व्हिडिओ बघतात तर आम्ही फील्डवरती सतत भेटत असतो. मी रुपाली आहे, आम्ही गेले 10 वर्ष एकत्र न्यूज मीडियामध्ये काम करतो आहे. नंदू असेल, आता क्षितिज पर्वचे जे पत्रकार आहेत त्यांच्याशी खास ओळख झाली आहे. आणि हा तर आपला तुम्ही जे शूट बघता त्याच्या मागची कलाकृती करणारा हा असतो. हा मनीष आहे, माझा BMM स्टुडंट आहे. हा सगळं शूट बीट सांभाळत असतो आणि हे देखील नवीन पत्रकार आहेत, त्यांच्याबरोबर ओळख झालेली. आता थोड्याच वेळामध्ये फूड येणार आहे. काही जणांनी व्हेज थाळी मागवली, काही जणांनी नॉनव्हेज थाळी मागवली. तर आल्यानंतर आपण एकंदरीत फूड कसं आहे त्याची टेस्ट बघतो. आणि आता तो कॉलेजला गेलेला म्हणजे बाळाचा तर मंडळी, अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी जे आहे सर्वांच्या थाळ्या आलेल्या आहेत. काही जणांनी व्हेज थाळी मागवली, काही जणांनी नॉनव्हेज थाळी मागवली. तर नॉनव्हेज थाळीमध्ये काय आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे आहे ते चिकनचे 2 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. ह्या साईडला राईस आहे, तिथे सोलकढी आहे, स्वीट दिलेलं आहे आणि चपाती दिलेली आहे. तर आपण आता टेस्ट करूया की कशा पद्धतीने ह्या रेस्टॉरंटची चव आहे.
पहिल्याच बाईटमध्ये आपल्याला जे आहे ते घरच्या जेवणाची चव असते. घरी जसं आपण चिकन बनवतो घरगुती मसाल्यांचं, त्याच पद्धतीचं चिकन ह्या ठिकाणी आपल्याला खायला मिळेल. खूप छान आहे चव, एकदम चिकन जे आहे ते एकदम सॉफ्ट पद्धतीने खूप झालेलं आहे. आता माझं वेज माझ्या बाजूला रुपाली आहे, ती चव सांगेल की वेजची चव कशी आहे. वेज खूप छान आहे. मी आता हे आळूवडी टेस्ट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इज अ बेस्ट आळूवडी, आपल्या घरात बनवतात अगदी तशीच. आणि हे मस्तपैकी भरता वांग्याचं, आणि मी खरंच टेस्ट केलेलं आहे, खूप छान आहे. सगळ्यांनी नक्कीच इथे भेट द्या. खारघरमध्ये आहे, सेक्टर 13, सासूरवाडी, महाराष्ट्रीयन हॉटेल. प्लीज या. सर कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान आहे, अप्रतिम टेस्ट आहे. वांग्याचं भरीत पण छान आहे. मनीष मस्त आहे, घरासारखी टेस्ट आहे. फुल टेस्टी. आता मी खातो, मला भूक लागली. सगळेजण फील्डवरती आम्ही न्यूजवर झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटामध्ये भूक लागलेलं आणि आमच्या नंदूचं ताट शेवटी आलेलं आहे. नंदू कसं वाटतंय? सगळ्यात शेवटी टेस्ट कशी आहे? खाऊन बघतो, आता सुरुवात केलेली आहे. कृपया नंतर थोड्या टायमाने या. नंदू खाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे, तो बोलायला पण तो तरसतो एकदम. तो बोलतो नंतर बोलतो मी आता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा व्लॉग होता. कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आता मी जेवणाचा आस्वाद घेतो आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्लॉगमध्ये आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या.